हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली। विनीत धोत्रेंची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळली। मराठा समाजाला जीआरचा काहीच फायदा नाही। नव्या जीआरनुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा, मराठा क्रांती मोर्चाचं सरकारला आणि जरांगेंना आव्हान। गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका। सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करणाऱ्या वोट चोरांना पाठीशी घालतायत। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघामध्ये 6850 मत वाढवल्याचा राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। तर काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप। मतचोरीचा फक्त आरोप होतोय, पुरावे देतच नाहीत। ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, तिथेही नाही ऐकलं तर कोर्टात जा। एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सल्ला। दिघे सामान्यांसाठी जगले आनंद दिघे, खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांवर पलटवार। महाविकास आघाडी म्हणून सर्वत्र एकत्र लढू असं नाही। कोल्हापूरमध्ये शरद पवारांचं सूचक विधान। आगामी निवडणुका शरद पवार स्वबळावर लढणार का, या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा। अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट। नियमांचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्यानं क्लीन चिट। जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोपही फेटाळले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।